शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर चला, सकाळची टिफिन तर बनवून झालेली आहे, बाकीची सगळी कामं झाली आणि आज माझ्या मुलाला खायचे होते पास्ता, त्यामुळे मी आज पास्ता बनवत होते. आणि मध्ये एका ताईची मला कॉमेंट आली होती की पास्ताची रेसिपी शेअर करा म्हणून. तर म्हटलं चला, बरेच दिवस झाले पास्ता बनवले सुद्धा नव्हते आणि आज बनवत आहे, तर रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर करून देते, म्हणजे त्या ताईंनाही बघता येईल. तर पास्तासाठी ना आपल्याला शिमला मिरची, कोबीज, टमाटर आणि कांदा एवढ्या भाज्या लागत असतात. तर सगळ्या भाज्या आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत आणि शिमला मिरची आपल्याला लांब लांब कट करून घ्यायची आहे. आणि लांब जर आवडत नसेल मुलांना तर शिमला मिरचीसुद्धा तुम्ही बारीक कट करू शकता. आणि कोबीज तर मी कालच कापून घेतली होती, तर भाजी केली होती ना त्यातली थोडीशी उरली होती, तर तीच मी आता घेणार आहे. या डब्यामध्ये खूप छान भाजीपाला राहतो. 8 दिवस काय 15 दिवस ही भाजीपाला खराब होत नाही, अगदी तसंच राहतो. खूपच छान आहेत हे डबे, तर मला तर खूप जास्त यूजफुल होतात. आणि आता पास्ता म्हटलं की त्यामध्ये अद्रक लसूण तर येणारच आहे. तर अद्रक लसूण घ्यायचे आहे आपल्याला. लसूणच्या 5-6 पाकळ्या घ्यायच्या, जसा पास्त्याची क्वांटिटी असेल ना त्याप्रमाणे. आणि अद्रक आणि लसूण वाटण्यापेक्षा ना असं किसून घ्यायचं आहे लहान किसणीने, तर त्याचा टेस्ट खूप छान येतो पास्तामध्ये. क्रंची लागते, त्यामुळे वाटण्यापेक्षा असं किसूनच घ्यायचं आहे. आणि पास्ता ना मी आधीच बॉईल करून ठेवला होता, म्हणजे पाण्यामध्ये उकळून ठेवला होता आणि तो निथरायला सुद्धा ठेवला होता. पाणीसुद्धा सगळं निथरून गेलं होतं. एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे, 2 ते 3 चमचे. आता जेवढा पास्ताची क्वांटिटी असेल ना त्याप्रमाणे तेल घ्यायचं आहे. आणि सगळ्या भाज्या अशा प्रकारे मी कट करून घेतलेल्या आहे, अगदी बारीक बारीक. आणि पास्ता इकडे मस्त उकळून ठेवलेला आहे आणि त्यातलं पाणी हे सगळं निथरून केलेलं आहे. आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे, मोहरी घालायची नाही. आणि कांदा घालायचा आहे. आणि कांदासुद्धा आपल्याला जास्त लाल होऊ द्यायचा नाही आहे, अगदी थोडासाच ब्राऊन होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. आणि मग त्यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालायची आहे. तर शिमला मिरचीला व्हायला थोडासा उशीर लागतो ना, त्यामुळे मग आधी शिमला मिरची घालायची आणि 1-2 मिनटं होऊ द्यायचं आहे. तर बघा, या सगळ्या भाज्या जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे, जास्तही फास्ट नाही, अगदी मीडियम ठेवायची आहे, म्हणजे भाज्या आपल्या जास्त शिजल्या जात नाही आणि थोडासा मस्त क्रंचीनेस येतो पास्तामध्ये. तर बघा, शिमला मिरची टाकल्यानंतर 1-2 मिनटं परतून घ्यायची आणि नंतर आपल्याला यामध्ये कोबीज घालायची आहे. कोबीजला सुद्धा थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचं आहे, थोडीशी हवा तर शिजू द्यायची आहे. आणि कोबीजला 3-4 मिनटं होऊ दिली की मग त्यामध्ये अद्रक लसूण घालायचा आहे, जो आपण किसून ठेवला होता ना तो, आणि मस्त परतून घ्यायचा आहे. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला टमाटर घालायचं आहे. टमाटरला पाणी सुटते ना, त्यामुळे सगळ्यात शेवटी टमाटर घालायचं आणि नंतर पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आणि 2-3 मिनटं याला असंच होऊ द्यायचं आहे. सगळं पाणीसुद्धा याचं आटलं जाईल, त्यामुळे टमाटरचं पाणी जे असते ना ते. त्यानंतर आपल्याला काही मसाले घालायचे आहे. अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा धणे जिरे पूड घालायची आहे आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आणि इथे ना शेजवान चटणीसुद्धा मी घातलेली आहे. तर मी शेजवान चटणी घालते ना, त्यामुळे लाल तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे. तर शेजवान चटणी खूप झणझणीत असते, त्यामुळे तिखट तुम्हाला जेवढं हवं असेल ना त्याप्रमाणे घालायचं आहे. आणि मी अगदी देसी स्टाईलनेच पास्ता बनवत असते. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग जो पास्ता आपण वाफवून ठेवलेला असतो ना तो यामध्ये घालायचा आहे आणि सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. तर खूप छान टेस्टी लागतो अशा प्रकारे बनवलेला पास्ता. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. आणि मग पास्ता झाला की सगळ्यात शेवटी आपल्याला यावरती मॅगी मसाला घालायचा आहे. मॅगी मसाला अचूक घाला, खूपच छान टेस्ट येते याने. आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लगेचच बंद करून घ्यायची आहे. मस्त टेस्टी आपला पास्ता बनवून तयार झालेला आहे. मी तर अशाच प्रकारे बनवते पास्ता आणि माझ्या मुलांना तर खूप जास्त आवडतो. तुम्ही कशा प्रकारे बनवता मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खूपच छान लागतो अशा प्रकारे बनवलेला पास्तासुद्धा, थोडासा देशी आणि थोडासा विदेशी स्टाईलने. चला, खूप छान मस्त टेस्टी पास्ता बनवून तयार झालेला आहे. आय होप त्या ताईंनी माझा व्हिडिओ जर बघितला तर त्यांना त्यांची रेसिपी मिळून जाईल. बाकी आहे.
मुलं जर कुठल्या भाज्या खात नसतील ना, तर मुलांना अशा प्रकारे भाजी खाऊ घालण्याचा हा खूप छान प्रकार आहे. तर चला, मस्त माझ्या घरात तर पास्ता बनवून तयार होता. आता माझा तर उपवास होता, मला तर काही खायचा नव्हता, पण मुलांना खायचा होता, तर त्यांच्यासाठीच बनवून दिला होता. चला, आणि आता पास्ता बनवून झाला आणि आता माझी देवपूजाही बाकी होती. तर आज गुरुवार होता ना, त्यामुळे आज मला स्पेशल देवपूजाही करायची होती. आता तुम्हाला जर माहिती असेल तर मी महादेवाची भक्त आहे. तसं तर महादेवाच्या मंदिरात रोजच गेलं तर खूपच चांगलं असते. तसं आहे, आमच्या घराजवळच मंदिर आहे, पण सकाळ सकाळी काही जाणं होत नाही. खूप सारे कामं असतात ना सकाळी, त्यामुळे. पण मंदिरात जर जाणं नाही होत तरीही मी रोजच महादेवाचा शिवलिंगावरती अभिषेक करतच असते. हे माझा रोजचाच नियम आहे. त्यामुळे आता मंदिरात जाणं तर काही शक्य होत नाही रोज रोज. त्यामुळे घरातही जर आपण महादेवावरती असा जलाभिषेक केला ना, तर तोही खूप चांगला असतो. पण एवढंच आहे की तुम्ही जेही करताना ते अगदी मनाने आणि भक्तिभावाने केलं पाहिजे, तरच आपली पूजा सफळ होते. तर मी तर अगदी मनापासून माझ्या भोलेनाथाची पूजा करते, त्यामुळे ते मला नेहमीच फळत असते. चला, आज तर महादेवाची आणि कुळदेवीची सुद्धा मी तेवढीच सेवा करते. जेवढी मला जमते ना तेवढी मी करते. जास्त तर माझ्यानेही काही होत नाही, कारण भरपूर कामं असतात, पण जेवढी मला जमते तेवढी मी नक्कीच करते. चला, मस्त कुळदेवीला महादेवाला मस्त आंघोळ घातली आणि आज मस्त स्पेशल पूजाही करायची होती. स्पेशल तर काही नाही, रोजची जशी देवपूजा करते ना त्याचप्रमाणे पूजाही मला करायची होती. देवांना चढवायला जर फुलं जर मिळाली तर खूपच छान वाटते मला तरी. आणि फुलं चढवल्यानंतर तर मंदिरचा लुकच जसा बदलून जातो. तसं तर महादेवाच्या शिवलिंगवरती मी रोज एक बेलपत्र चढवते आणि सगळ्या देवांना फुलं ही रोजच चढवत असते. पण कधी कधी जर फुलं नाही मिळाली तर अजिबात मला आवडत नाही. रोज देवांना फुलं चढवली की माझंही मन अगदी प्रसन्नचित्त होऊन जाते आणि मंदिरही खूप छान बघूसच वाटते. आणि जेव्हा कधी आपण देवपूजा करतो किंवा देवांची सेवा करतो ना, तेव्हा मनामध्ये आपला मंत्रजप चालूच ठेवायला पाहिजे. चला, मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि देवसुद्धा थोडेसे काळे पडलेले दिसत असतील तुम्हाला. आता आजकालमध्ये मी त्याला उजळवणारच आहे. चला, आता एक हॉल व्हिडिओसुद्धा मी शूट करून घेतला होता देवपूजा झाल्यानंतर. हॉल व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की खूप जास्त पसारा होत असतो. कपडे अनबॉक्स करा, मग त्याला घाला आणि पुन्हा काढून त्यांची घडी करून पुन्हा पॅक करून ठेवा, असं सगळा पसारा असतो. चला, असो, पैसे कमवायचे असले तर काहीही करावं लागते. पण आजचा हा ड्रेस मी तुम्हाला दाखवते. इतका छान क्वालिटीमध्ये आलेला आहे. थोडासा प्राइसी आहे. प्राइसी म्हणजे एवढाही काही महाग नाही, अगदी 600 की 750चा आहे. त्यामध्ये पॅन्ट, कुर्ता आणि ओढणी म्हणजे दुपट्टासुद्धा आहे. पण याची क्वालिटी तुम्हाला सांगते, एकच नंबर क्वालिटी आहे. असा ड्रेस मी अजूनपर्यंत मागवला नाही. म्हणजे मागवते मी कमी प्राईजमध्ये, पण हा पहिल्यांदा मी एवढा महागडा मागवला होता. पण खरं सांगते, जेवढे मी ड्रेस आजपर्यंत मागवले ना, त्यापेक्षा याची क्वालिटी कितीतरी पटीने खूप छान आलेली आहे. मला तर खूपच जास्त आवडला हा ड्रेस. आणि शिवाय बोटनेक गळा आहे याचा आणि याचा दुपट्टासुद्धा किती सुंदर आहे बघा. आणि प्युअर कॉटनमध्ये हा कुर्ता सेट आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंट करा, मी याची लिंक देऊन देईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मी मिशोवरूनच मागवला आहे, पण प्राईसच्या मानाने खूपच छान क्वालिटी आली आहे या ड्रेसची. मला तर खूप जास्त आवडली. अगदी 600 की 750च प्राईस आहे याचीवाली, पण प्राईसच्या मानाने खूपच छान क्वालिटी आहे. मी तर तुम्हाला हायली रिकमेंड करेल. तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही घेऊन टाका. चला, आता आज माझा उपवास आहे ना, त्यामुळे संध्याकाळी मला काही उपवास सोडायचा नव्हता, त्यामुळे मग मी साबुदाणा आज बनवणार होते. पण आज सगळ्यांनाच घरामध्ये साबुदाणा खाण्याची इच्छा होती, तर सगळेच म्हणाले आमच्यासाठीही बनव. मग म्हटलं जाऊ द्या, आज संध्याकाळी स्वयंपाक कशाला करायचा, सगळ्यांसाठी मी साबुदाणाच बनवणार होती. तर त्यासाठी मी आत्ता साबुदाणा भिजत घालून ठेवते, म्हणजे संध्याकाळपर्यंत मस्त भिजून जाईल, अगदी मोकळा सूत होऊन जाईल. त्यामुळे मग मी आता साबुदाणा भिजत घालून ठेवत आहे.
साबुदाणा भिजत घातला ना तेव्हा तसेही 12 वाजले होते. मग त्यानंतर मी काही व्हिडिओची कामं केली दुपारच्या वेळेमध्ये आणि मग आता डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटत आहे. आता साबुदाणा बनवायचं म्हटलं की त्याला खूप सारे शेंगदाणेही लागतात आणि त्यासाठी मला आता इथे शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे होते. तसे मी जो दाण्याचा कूट भाजून ठेवते ना तो मी तव्यावरतीच करत असते. मग तो काही कूट मी घेत नाही उपवासाच्या साबुदाणा बनवण्यासाठी, कारण की तव्यावरती मग पोळी करतो ना तर कधी कधी तवा घासतला नाही जात, तसाच ठेवला जातो. त्यामुळे मग मी तो काही घेत नाही दाण्याचा कूट. स्पेशली जेव्हा साबुदाणा बनवायचा असतो ना तेव्हा मी अलगच वेगळाच कूट करते. आणि आता बघा त्या दिवशी मला जो चटका लागला होता ना त्यासाठी माझा जीव आता एवढा घाबरतो की मी अगदी दुरूनच करते सगळी कामं. आणि आता साबुदाणा म्हटलं की मिरच्या तर तळाव्याच लागणार आहे. आमच्या घरामध्ये जेव्हा कधी साबुदाणा बनतो तेव्हा मिरच्या स्पेशली तळाव्या लागतात आणि मलाही आवडतातच तसं म्हटलं तर. त्यासाठी आधी मी मिरच्या तळून घेतल्या आणि मग आता साबुदाणाची खिचडी बनवायला सुरुवात केली आहे. आता साबुदाण्याची खिचडी आपण काही वेगळी बनवत नाही, सगळेजण सारखीच बनवत असतो. त्यामुळे मग मी काही रेसिपी शेअर नाही केली तुमच्यासोबत. आणि मग आता साबुदाणा म्हटलं तर आमच्या घरामध्ये नुसता साबुदाणा कोणीच खाणार नाही. त्यासाठी आज मला शिंगोळ्याच्या पिठाचा शिरासुद्धा बनवावा लागणार आहे. आणि तसाही बरेच दिवस झाले खाल्लाच नव्हता. त्यामुळे म्हटलं चला साबुदाणा, शिंगोळ्याचा शिरा आणि मस्त तळलेल्या मिरच्या आणि ताक, छान मस्त जेवण होईल. भाजी पोळी तर आपण रोजच खातो, कधी कधी असाही बेत असला तर पोट छान भरते नाही का. आणि तसंही आता गरमीचं जास्त जेवण तर जातच नाही आणि रात्रीचं थोडंसं हलकं फुलकं जेवण केलं तर बरंच असते. आणि तसंही आता हे हलकं फुलकं तर नाहीच आहे म्हणा, पण चला कधी कधी असंही जेवण तर आपण केलंच पाहिजे ना. त्यामुळे चला मस्त इकडे साबुदाणा बनतो आहे आणि आता दोन्ही हात माझे इकडे चालू आहेत. एकीकडे शिंगोळ्याचा शिरासुद्धा बनवायचा सुरू आहे आणि एकीकडे साबुदाणासुद्धा बनतो आहे. आणि शिंगोळ्याच्या शिराची रेसिपीसुद्धा मी मध्ये एक वेळा केली होती शेअर तुमच्यासोबत, म्हणून आता काही केली नाही. चला तर मग आता मस्त साबुदाणा, शिंगोळ्याचा शिरा, तळलेल्या मिरच्या आणि ताक असं मस्त जेवण होतं. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.